खुशी सेवाभावी संस्थेअंतर्गत आपण राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम केलात आणि या कामाची पावती म्हणून आपलं नाव सर्वदूर गेलेलं आहे। आता सध्या देगलूर नगर परिषदेचं आरक्षण जाहीर झालं आणि अध्यक्षपदासाठी ओबीसी महिला यासाठी आरक्षित झालेलं आहे। तर या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या नावाची चर्चा आहे, आपण ही निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे, काय सांगाल? महिला ओबीसीसाठी जे हे नगराध्यक्षपद जे सुटलेलं आहे ते मी तरी काही नगरपालिकेचा वगैरे असं काही विचार केलेला नव्हता, तरी पण जनतेमधून जे उत्साह निर्माण झालेला आहे, जनता माझ्याकडं भरपूर रिक्वेस्ट करण्यासाठी माझ्याकडे येत आहे, त्याच्यामुळं मी थोडंसं विचार ठेवलेला आहे। मी सगळ्या जनतेशी संवाद साधून आमच्या परिवाराशी चर्चा करून मी योग्य ते डिसिजन थोडं लवकरच घेणार आहे आणि समाजसेवेचं काम तर माझं नेहमी चालूच आहे आणि ते चालूच राहणार आहे। ते खुशी सेवाभावी संस्था आमची ते हेच काम करत असते। खुशी संस्थेच्या अंतर्गत आपण मागीलही ज्यावेळेस लेंडी धरणाच्या पूरग्रस्त भागातही तुम्ही गेलात, तिथल्या लोकांना मदतही केलात आणि तुमचं नाव देगलूरच नसून तर देगलूरच्या बाहेर सुद्धा आहे। तर आता तुम्हाला एक चांगली संधी चालून आलेली आहे की देगलूरच्या नगर परिषदेच्या अध्यक्षपदासाठीची। तर ही निवडणूक तुम्ही लढवणार आहात आणि एकतर सामाजिक आणि त्याच्यानंतर राजकीय क्षेत्रामध्ये आता तुमचं पदार्पण होत आहे। तर यासाठी आता येणाऱ्या ह्या निवडणुकीसाठी तुम्ही उभे राहणार आहात, तर तुमची ह्याच्याबद्दलची काय रणनीती असणार आहे? रणनीती काय, तर जनतेच्या आशीर्वादाने जनताची मला पाठबळ देत आहे आज, तर ते सगळ्या जनतेला सोबत घेऊन ते विचार पूर्ण करणार आहे, त्यांना विचारून समोरचं डिसिजन घेणार आहे। ज्या पद्धतीने ओबीसी महिला आरक्षण सुटलं गेलं नगराध्यक्षासाठी, तेव्हापासून तुमच्या नावाची शहरामध्ये भरपूर चर्चा आहे, तर त्याबद्दल आपलं मत काय? बघा, आता मी जे कामं करतोय समाजासाठी, प्रत्येक सण असतील, समजा कुठले उत्सव असतील, याच्यामध्ये पहिला मी भाग घेतो। त्यामुळे जनतेला कसं प्रत्येक कामाला मी मदत करत असल्यामुळे जनता माझ्यावर विश्वास टाकत आहे। आपण ही निवडणूक लढवणार असल्याची इच्छा व्यक्त केली आहे, तर ही कुठल्या पक्षात तुम्ही निवडणूक लढवणार? पक्षाबद्दल तर अजून तरी काही ठरवलेलं नाहीये आणि हे पक्ष मी काही ठरवणार नाहीये। जनता सोबत राहील, जनता सांगेल ते त्या पद्धतीने मी पुढे जाणार आहे। नाही, पण तुम्हाला निवडणूक लढवण्यासाठी कुठला एक पक्ष घ्यावा किंवा तुम्ही अपक्ष लढणार असं काही? पक्ष तर सगळ्यांनाच लागणार आहे, पण मी थोडीशी चर्चा केल्याच्या नंतर मी ते पुढचं डिसिजन घेणार आहे। आता ह्या निवडणुकीमध्ये 3 पक्ष असे प्रभावी पक्ष आहेत की एक तर भाजप आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी। आता इथं राष्ट्रवादी अजयदादा गट हे इथं जास्त प्रभावी आहेत, तर हे 3 गट इथं प्रभावी असताना मग या ठिकाणी ही जी निवडणूक आहे ती मोठी टक्कर निवडणूक होणार आहे। तर या ह्याच्यामध्ये मग तुम्ही कशा पद्धतीनं यांना सामोरं जाणार? नाही बघा, कोणतं तरी पक्षाचं आपल्याला तिकीट तर घेणं भागच आहे, पण ते आता माझं जे काम आहे ते कामाच्या हिशोबानं प्रत्येक पक्षाकडून मला असं तिकीट घेण्यासाठी रिक्वेस्ट केलेली आहे, पण मी अजून तरी कोणाला काही शब्द दिला नाही आणि मी ज्या दिवशी फायनल करतो ते काटाचं चक्करच राहणार आहे। म्हणजे कोण्या पक्षाने तुम्हाला आमंत्रित केलंय का किंवा आमच्या पक्षातर्फे तुम्ही निवडणूक लढवा? मी कोण्या पक्षाचं काय तर नाव घेणार नाही, पण शेवटी माझी अपक्षी तयारी तर जोरदार राहणार आहे।